नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी उषाच क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे दरवाजाचं तोरण. खरं तर हे तोरण जे आहे ते श्री स्वामी समर्थ नावाचं बनवणार आहे मी आज. आणि जेव्हा ह्या तोरणाचा ट्रेंड सुरू होता तेव्हाच मी हे बनवलेलं आहे, परंतु काही कारणास्तव व्हिडिओ अपलोड करता नाही आला मला. सो त्याच्यामुळं ना म्हटलं की आज व्हिडिओ बनवलेला आहे, गॅलरीत आहे, जेवढी व्हिडिओ बनवताना मेहनत घेतलेली आहे, तर म्हटलं अपलोड करूया. थोडीफार तर तुम्हाला ह्याची हेल्प होईल म्हणून मी अपलोड करते आहे. आवडीनं बघचाल आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तेवढं नक्की करा आपल्या चॅनलला. तर 4 इंच मी जी खाली पट्टी सोडलेली आहे ती तिथं ना स्वामी समर्थ असं नाव टाकणार आहे. त्याच्यासाठी मी रुंदी घेतलेली आहे 36 इंच घेतलेले आहे आणि जी पट्टी रेष आडवी मारलेली आहे तिथं उभी घेतलेली आहे. 4 इंच सोडलेलं आहे मी खाली आणि आडवं जी आहे ती 36 इंच घेतलेलं आहे. माझ्या दरवाज्याचं तेवढं माप आहे, तेवढंच मी घेतलेलं आहे. आणि हे मी प्रिंट काढून आणली होती, कारण प्रिंट याच्यासाठी काढले की डिझाईन ना आखीव रेखीव आणि सेम एकाच साईजची येते, म्हणून ही मी प्रिंट काढून आणलेली आहे. तर आणि हे कार्बन पेपर जे आहे ते ठेवून त्याच्यावर प्रेस करून घेणार आहे, मी ड्रॉ करून घेणार आहे डिझाईन. पण हे कार्बन पेपर माझ्याकडे एकच होता आणि ही 2 म्हणजे डिझाईन ही मोठी आहे त्याच्यामुळे बसली नाही, म्हणून मी दुसरा कार्बन पेपर घेतलेला आहे. आणि हे सोपं पडतं कारण एकसारखी आणि आखीव रेखीव डिझाईन खूप छान येते, फिनिशिंगसुद्धा छान येते याचं. म्हणून मी ही हाताने म्हणजे डिझाईन स्वतः तयार नाही केलेली की म्हणून मी ह्याची प्रिंट काढून आणलेली आहे. तर जर तुम्हाला येत असेल डिझाईन तर खूपच छान, परंतु मला आखीव रेखीव नव्हती येणार आणि एकसारखीच फुलं नव्हती येणार, म्हणून मी पेंटिंग म्हणजे प्रिंट काढून आणलेले आहे. तर इथं ना मी कार्बन पेपर ठेवून खाली असं व्यवस्थित डिझाईन काढून घेणार आहे आता सर्व. फुलांचं डिझाईन ना कार्बन पेपर खाली असं छान असं उमटतं आणि त्याच्यावरती मी पेन्सिलने परत जास्त असं डार्क करून घेतलेलं आहे. फुलांची डिझाईन तर करून झालेली आहे, परंतु हे श्री स्वामी समर्थ जे नाव दिसतं आहे, जो मंत्र आहे तो काय माझ्याकडे ती प्रिंट नव्हती त्याची, मी हे स्वतः हाताने काढलेलं आहे, म्हणून थोडंसं बारीक मोठं दिसत आहे. तरी खूप प्रयत्न केलेले आहेत, कधी छोटं मोठं होत होतं तरी मी ती 2दा खोडलेलं आहे आणि परत बनवलेलं आहे. सर्व मी डिझाईन वगैरे आणि नाव मंत्र हे सर्व म्हणजे काढून घेतलेलं आहे आणि आता कटिंग करून घेत आहे. बघू शकता हे कटिंग केल्यानंतर असं काहीसं दिसत आहे आणि वाटलं सुद्धा नव्हतं की एवढं सुंदर बनून तयार होईल. आणि हे मी पहिल्यांदाच ट्राय केलेलं आहे. नवशिक्यांसाठी थोडंसं वाटलेलं की मला, म्हणजे मी नवशिकीच आहे अजून, तर मला वाटलेलं की काहीतरी चुकेल आणि तसं काहीच नाही झालेलं. तुम्हाला पुढं जाऊन दिसेलच, इतकं सुंदर बनून तयार झालं होतं ना, खूप खूप आवडलेलं. आणि हे माझ्या आईने घेऊन गेलेली आहे, माझी आई आली होती, तिला खूप आवडलं हे. तर असो, तर इथं मी पहिल्या तर मी येलो कलरची बॉर्डर करून घेणार आहे. तुम्हाला तुमच्या कलर आवडीनुसार रंगसंगती कलरची करू शकता. मला जसं आवडतात तसे मी कलर घेतलेले आहे तिथं. तर आधी येलो कलरने पूर्ण अशी बॉर्डर मी करून घेणार आहे आता.
तर येलो कलरची बॉर्डर देऊन झालेली आहे, बघू शकता तुम्ही. बॉर्डर फक्त दिलेले आहे, किती छान दिसत आहे. आणि ना जे स्वास्तिक आहे आणि जो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ, ते ना मी रेड कलरने घेतलेलं आहे. कलर कॉम्बिनेशन मला हे आवडलं म्हणून मी हे घेतलेलं आहे. आणि खरं तर हे छान दिसतं आहे, एकदम उठून दिसतं आहे म्हणून घेतलेलं आहे मी. तर हे पूर्ण मी नाव वगैरे आता लाल कलरनं संपूर्ण करून घेते, मग तुम्हाला नंतर मी दाखवते किती सुंदर बनलेलं आहे. तर आता रेड कलरनं तर मी पूर्ण करून घेतलेला आहे. आता इथं लावत आहे मी मोती कलर, जे की मध्ये स्वास्तिकच्या मध्ये आणि नावाच्या मध्ये थोडी थोडी जी जागा होती, तर तिथं ना मी मोती कलर घेतलेला आहे. आणि हा जो मोती कलर आहे, उलन जेव्हा आणताना ना मिस्टराने आणलेलं होतं, सो त्याच्यामुळं ना थोडंसं ते पातळ आलेलं आहे. तर मी जास्तीचं जिथं कमी वाटेल तिथे लावून घेत आहे. अगदी दोरी हलकीशी आहे, तर उलन घेताना सुद्धा नीट बघून घ्यायला लागतं. आणि पूर्ण झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही. हे किती सुंदर आपलं नाव दिसत आहे. परंतु मी नंतर काय केलेलं आहे, थोडंसं मला इथं असं नावामध्ये थोडंसं दिसलं म्हणून मी रेड कलर नावावरती पुन्हा लावून घेतलेलं आहे. तर ते शेवटला तुम्हाला बघायला भेटेल. तर श्री स्वामी समर्थ नाव हे कवर झालं होतं पूर्ण मोती कलरनं, खूप छान दिसत होते ते सुद्धा. आणि आता मी पाकळ्या करणार आहे. जी फुलांची पानं होती तिथं 2 कलर मी यूज केलेले आहेत, एक डार्क ग्रीन आणि एक लाईट ग्रीन, असा 2 कलर मी यूज केलेला आहेत. तुमच्याकडे नसेल तर एक जरी घेतला तरी सुद्धा तो छानच दिसतो, पण माझ्याकडे होतं म्हणून मी घेतलेलं आहे. आणि बघू शकताय खूप खूप सुंदर झालं होतं ते. आणि आता बनवत आहे मी फूल. तर ते आधी मी घेतलेला आहे व्हाईट कलर आणि नंतर मी घेतलेला आहे पिंक कलर. कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आणि जे कलर माझ्याकडं अवेलेबल होते आणि जे थोडेच मी आणलेले आहेत, पहिल्यांदा काही मी जास्त इन्व्हेस्टमेंट केलेली नाही आहे. आणि कसं मी सुद्धा पहिल्यांदाच बनवत आहे, जास्त काय अजून बनवलेलं नव्हतं मी. सो त्याच्यामुळं ना मला हे तोरण खूप आवडलेलं म्हणून मी म्हटलं की ट्राय करून बघूया. पण मी जेवढे कलर मी आणले होते तेवढ्यातच मी ॲडजस्ट केलेलं आहे. तुमच्याकडं जास्तीचे कलर असतील तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. तर इथं मी व्हाईट घेतलेला आहे, पिंक घेतलेला आहे, रेड आणि येलो हे कलर माझ्याकडं होते, तेवढेच मी वापरलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता हे किती सुंदर झालेलं आहे बनून. आणि हे मी पहिल्यांदाच ट्राय केलं होतं म्हणून मी थोड्याशा चुका पण झालेल्या आहेत. चुका म्हणजे कसं की ती श्री स्वामी समर्थ नाव जे दिसतं आहे ते थोडंसं माझ्याकडून लिहिताना बरोबर लिहिलेलं होतं मी, पण मला ते जे उलन लावताना व्यवस्थित नाही वाटतं झालेलं, जरासं थोडंसं वेगळं दिसत आहे. पण ठीक आहे, चुकातूनच माणूस शिकतो आहे. जे काही झालेलं आहे ते खूप सुंदर झालेलं आहे. आणि माझ्याकडून चुका झालेल्या आहेत. अजून तुम्हाला ह्याच्यामध्ये मी अजून काय वेगळं करायला हवं होतं ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मी हे तोरण तर पूर्ण केलेलं आहे, परंतु जिथं तोरण अडकवायला दोरी लावायची होती मला आणि नंतर मी लावलेलं आहे त्याला मणी. तोरणाचा पूर्ण लुक इतका सुंदर दिसत होता, बघू शकताय तुम्ही. ह्याचा लुक असा झालेला आहे.